तर आजच्या तारखेमध्ये शेतकऱ्यांना सर्वात जास्त जी अडचण येते ती म्हणजे शेतमजुरांची कमी. बिलकुल भेटत नाही आहे आणि भेटत आहेत, पण साध्या भाषेत सांगायचं ना तर इतके नाटकं सहन करावे लागत आहेत की शेतकरी कंटाळला आहे. अशीच परिस्थिती जर कंटिन्यू राहिली तर 4 ते 5 वर्षानंतर बराच शेतकरी वर्ग डायरेक्ट म्हणेल की आम्ही आता शेतकरी करत नाही. कारण जर प्रॉफिटच नाही भेटत आहे आणि डोक्याला ताण जास्ती आहे तर कसं करतील, हे सत्य आहे. काही शब्द माझे चुकीचे असू शकतात, पण कंटाळले शेतकरी की एक तर मजूर भेटत नाही, भेटला तर तो पूर्वीसारखा आता काम करत नाही. त्याचे बॉ एवढ्या वाजता येईन एवढ्या वाजता जाईन, तिच्यात बी तो आता मोबाईल आले सर्वांच्या हातात, तर टाईमपास भरपूर चालतो. मग अशा परिस्थितीत काहीतरी सोल्युशन शेतकऱ्यांना भेटलं तरच शेती कंटिन्यू करतील लोक. तर त्यातलंच एक महत्त्वाचं सोल्युशन आज आपण देणार आहे, त्याची ट्रेनिंग मी तुम्हाला देतो आहे. वीड मॅट. ही वीड मॅट आहे. आता ही जी वीड मॅट आहे ना, ही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, ठीक आहे, नर्सरी इथे बघितली आहे, तिथेही लावलेली असते वीड मॅट. ही वीड मॅट का लावतात तिथे? प्रामुख्याने पहिलं उत्तर तुमचं येईल की तिथे तण यायला नको, बरोबर? तेच मेन कारण आहे. पण अजून काही कारण आहे की जे मी व्हिडिओच्या मध्ये सांगेल. मग हीच वीड मॅट आपण आता ग्रोइट कंपनीची देणार आहे शेतकऱ्यांना. तर ह्या वीड मॅटचा आपल्याकडे असा हे आहे की कमीत कमी ही 5-6 वर्ष आरामात टिकली आहे. कमीत कमी टिकली 6 वर्ष. कमीत कमी शब्द वापरतोय मी, जास्तीत जास्त नाही. पॉली हाऊसमध्ये मग ओपन वातावरणात ही 3 वर्ष आरामात टिकेल आणि ही रियुजेबल आहे. मग ही वीड मॅट जर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकून दिली, बरोबर, तर तिथे तणच येणार नाही. मग तण येणार नाही तर सर्व अडचणी कमी झाल्या. कारण बघा, तण आल्यावर आज सकाळी मी आपल्या जो केळीचा पट्टा आहे सावदा पैसपूर रावेर, तिथल्या काही शेतकऱ्यांशी बोललो की बा तुम्ही केळी लावतात, ठीक आहे, आपण केळीचं उदाहरण घेऊ. केळी लावतात तर केळीसाठी तुम्ही किती वेळा तण काढतात? त्यांचं उत्तर आलं की तुम्ही पीक लावल्यावर पहिल्यांदा कमीत कमी 4 वेळा तुम्हाला माणसं लावावे लागतात आणि तण काढावं लागतं. एका वेळेसाठी त्यांनी खर्च सांगितला 4 ते 5 हजार. आपण 5,000 पकडू, येतोच तेवढा, ठीक आहे. आणि नंतरून आता केळी असं पीक आहे की त्याचे पानं एकमेकांमध्ये घुसले की खाली हे जात नाही ऊन, म्हणून तिथे तण येत नाही. पण आजूबाजूला तण येतच की जिथे ऊन जातं. मग आता इतर पिकांसाठी जेव्हा विचार करायचा आहे तर आपण असं मानूया की ठीक आहे बाबा, 5 वेळा तुम्ही तण काढणार आहे एका पिकासाठी, मग 5 वेळा 5,000 आणि 25,000 रुपये खर्च येणार. मग तशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हे टाकलं आणि याचा खर्च पण आहे तेवढाच, 20-25 हजार रुपये एकरी खर्च जाणारच आहे याचा, पण हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. समजा तुम्ही आज हे टाकलं, प्रत्येक वर्षाप्रमाणे 50,000 रुपये वाचतील 2 वर्षाचे. आणि जर योग्य तुम्ही काळजी घेतली, असं जरुरी नाही ना की 3च वर्ष चालणार आहे, ठीक आहे, 3 वर्षाने काही पार्ट खराब होईल पण काही इथं वापरता येईल, तर तिथे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. बरं, हा खर्च समजतो आपल्याला की मजुरीमध्ये एवढे पैसे वाचले, पण जो खर्च अजून होतो आपला की बाबा तिथे शेतामध्ये जर तण आलं तो आपण जे खतं वगैरे देतोय ते तो खाऊन घेतो, कारण ती जंगली वनस्पती आहे. मग ते नुकसान, तिथे काही पैशांची बचत होईल तुमची. प्लस बहुतांशी वेळा असं लक्षात येतं की तुमचे जे तण आहे तिच्यावर कीड होतं आणि ते कीड तुमच्या झाडावर जातं. जर तिथे तणच येणार नाही आहे तर ते कीड पण नाही येणार. तो खर्च वाचला तुमचा, तुमचं कीडमुळे होणारं नुकसान वाचलं, काही स्प्रे वाचतील. मग आपण त्या पद्धतीने ही वस्तू आणली आहे. बरं, हे वीड मॅट नवीन एका मार्केटमध्ये नाही, मार्केटमध्ये खूप ठिकाणी भेटतं. मग हेच वीड मॅट शेतकऱ्यांनी का वापरावं? कारण याची पर्क्युरेशन ऑफ वॉटरची जी क्षमता आहे ती जास्ती आहे.
तर याचं जे मटेरियल आहे किंवा याची जी शिवण्याची कला आहे ती शोल्जर म्हणतो आपण त्याला. तर ही अशी की याची पर्क्युरेशन जास्ती आहे. कंपनीने 15 लिटर पर सेकंड पर स्क्वेअर मीटर सांगितलेलं आहे, पण आपण त्याची 18 मोजलेली आहे की 18 आली. 18 लिटर पाणी पर सेकंड पर मीटर त्यातनं निघून जाणार आहे खाली. म्हणजे त्याच्यामुळे इथे पाणी साचून राहणार नाही, तिथे शेवाळं बनणार नाही, त्याच्यावर कीड येणार नाही आणि शेतकऱ्याचे कामं व्यवस्थित चालतील. व्यवस्थित या मटेरियलमध्ये UV स्टॅबिलायझर टाकलेलं आहे, म्हणूनच आपण म्हणतोय की ही कमीत कमी 3 वर्ष टिकेल. आणि आता केळीच्या बाबतीत जर पानं एकमेकांवर गेल्यावर मध्ये ऊनच जात नाही तर हिच्यावर ऊनच पडणार नाही, तर तिथे हिचं आयुष्यपर्यंत वाढेल. आलं लक्षात? तर शेतकऱ्यांनी याचा उपयोग केला पाहिजे. बरं, याचा उपयोग कसा करायचा? हे बघा, आता कोणी भाजीपाला वगैरे घेतोय तर त्यांनी मल्चिंग लावल्यानंतर मध्ये जी स्पेस राहते, मध्ये जी जागा राहते, तिथे सुद्धा हे टाकून दिलं तर चालेल. एक झालं, ठीक आहे. समजा कोणी मल्चिंग वगैरे नाही लावत आहे तरी वापरता येईल. तिसरं की समजा केळी वगैरेसाठी की जिथे जास्ती किंवा आंबा, मोसंबी किंवा फळ झाडं आहे, हॉर्टिकल्चर क्रॉप आहे, तर तिथे यालाच मल्चिंग म्हणून वापरायची, यालाच आथरून टाकायची. तिथे याला मल्चिंग म्हणून का वापरायची ते सांगतो. कारण तिथे 2 झाडांमधलं अंतर 9 फूट, 10 फूट, 11 फूट आहे. तर मध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने, मशिनींच्या साह्याने कामं इझिली होतात, तण काढणं वगैरे. तर त्या परिस्थितीत झाडाच्या आजूबाजूला त्या इक्विपमेंट जात नसतात, म्हणून यालाच आथरून द्यायची, याला छिद्र पाडून घ्यायचं, तिच्यातच झाड लावायचं. म्हणजे झाडाच्या अर्धा 1 फूट इकडे, अर्धा 1 फूट इकडे, काहीच तण येणार नाही मधली जागेत, तर तुम्ही ट्रॅक्टरने कामं करताच आहे. तर ते त्यांच्यावर आहे. मी काही इथे तुम्हाला फोटो टाकेल जिच्यात टमाट्यासाठी मल्चिंग प्लस वीड मॅटचा उपयोग दाखवला आहे. काही ठिकाणी टमाट्यासाठी आता लाल मल्चिंग आपण आणलेली आहे. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवर तिच्यावर त्या आपले काम चालू आहे, त्याचे रिझल्ट येतीलच. किंवा टमाटर जर कोणी पिकवतोय आणि लाल मल्चिंग जर वापरतोय तर टमाट्याचा जो लाल रंग आहे तो खुलून उठेल, त्याच्यामुळे त्यांना पीक चांगलं येईल. प्लस कोणी मिरची लावतोय तर हिरवी मल्चिंग पण आपण इंट्रोड्यूस करतोय मार्केटमध्ये. प्लस एक पिवळ्या रंगाची मल्चिंग आपण आणतोय. पिवळा रंग इन्सेक्टला म्हणजे किडाला अट्रॅक्ट करतो. तर आपलं सायन्स काय म्हणतं आहे की तुम्ही शेताच्या आजूबाजूला एक जी चौकन आहे ती पिवळी मल्चिंग टाकून द्या की सर्व किड तिथे अट्रॅक्ट होत राहतील, तुमचं जे शेत आहे तिथे प्रादुर्भाव होणार नाही. तर आपण इथे येऊया परत. तर ह्या पद्धतीने हा वीड मॅचचा आता आपण उपयोग शेतकऱ्यांना सांगायचा आहे. वेगवेगळ्या साईजमध्येही येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची पण माहिती देईल तुम्हाला पुढच्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये. आता हिच्यात बघा, ही एक आहे, ही व्हाईट रंगामध्ये सफेद. मग आपण ब्लॅक कलरमध्येच का प्रमोट करायची? कारण आपण खूप वेळा सांगितलं आहे की ब्लॅक कलरचा उन्हात टिकायची क्षमता जास्ती आहे. लक्षात येतं आहे? मग व्हाईटपेक्षा जर ब्लॅक जास्ती टिकणार आहे तर मग आपण व्हाईट का द्यायची? आपण ब्लॅकच देऊ. आता जी साधी वीड मॅट विकली जाते ना ती ह्या मटेरियलची असते बघा, ही पण तशीच आहे बॅग. ठीक आहे. आता हिच्यात अडचण काय माहिती आहे का, की ही जी विनिंग आहे ज्या पद्धतीने शिवली आहे तर ही आपल्या रॉ मटेरियलची बॅग आहे, आपलं जे रॉ मटेरियल येतं. मग ह्या रॉ मटेरियलमध्ये मेन काम काय असतं की पाणी मध्ये जायला नको. आणि त्याची जर तुम्ही वीड मॅट वापरताय तर पर्क्युलेशनचा संबंध कुठे आला? याचं काम काय पाहिजे की बाबा पाणी आलं तर ते खाली आम्ही जमिनीत सोडून देतोय, पकडून नाही धरत आहे. म्हणून अशी वीड मॅट आपण कधीच देणार नाही शेतकऱ्यांना, जी शोल्जर नेट म्हणून दिली जाते. आता ही कॅमेऱ्यात दाखवणं शक्य नाही आहे, पण ही शोल्जर नेट आहे, याचं पर्क्युलेशन आहे. आधी शेतकऱ्यांनी समजा आता या व्हिडिओला चांगलं रिस्पॉन्स दिला, लाईक दिला, तर याचा प्रयोग आपण करून दाखवणार की मार्केटमधून एक वीड मॅट आणू आणि ही पण आणू आणि दोघींवर सारखं पाणी टाकू तर तिथे स्प्रून जाईल ते. पण त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करावं लागेल. तर तुम्हाला काही डाऊट आहे का याच्याबद्दल विचारा.
रीयूजेबल है ना, मैं वही तो बताया कि आपका सवाल क्या है कि 4-5 महीने के फसल के लिए कैसे इस्तेमाल करना। तो सर भाई ये तो रीयूजेबल है ना, आपका काम हो गया, आप इसको अच्छे से वाउंड करके रख दो, बाद में वापिस डालो 2 बार 4 बार 5 बार, जब तक वो खराब होती नहीं है तब तक आप उसको रीयूजेबल करो, ये अचानक खराब होगी नहीं। हॉर्टिकल्चर वालों के लिए तो वरदान है ये चीज, क्योंकि उन्होंने वो हॉर्टिकल्चर फल बाग क्यों लगाई है कि भाई मेहनत नहीं करनी, नहीं तो वो भी तो रेगुलर क्रॉप लगा सकता है ना, लेकिन फल बाग कौन लगाता है कि भाई जिसके पास टाइम नहीं है रोज खेत में जाने का, और उसको वो टन के फसल के लिए उधर जाना पड़ता है। तर फळ बागावाल्यांनी तर लावलीच पाहिजे, त्यांचा उद्देश साध्य होईल। अजून काही कोणाला डाऊट? रियुजेबल आहे जसे म्हणजे जे रेग्युलर शेतकरी म्हणतात की रेग्युलर क्रॉप जे त्याला आम्ही याला मल्चिंग म्हणून वापरू शकतो का नाही? बघा तुमचा प्रश्न काय आहे की याला मल्चिंग म्हणून वापरता येईल का? अहो ऐका ना, मल्चिंग मध्ये काही वेगळे गुण आहे। जर तुम्हाला मल्चिंग लावायची, आता समजा वॉटरमेलन करता टरबूज करता मल्चिंग वापरता, तर याची मल्चिंग कशी चालेल? हा तर पर्क्युरेट करतोय ना पाणी, तर बाबा तिथे तुम्ही मल्चिंगच लावा। मग मल्चिंगच्या मध्ये जी गॅप राहते तिथे हिचा उपयोग करा। आता हॉर्टिकल्चर किंवा फळबागांकरता कसं आहे की मल्चिंग लावत नाही ना कोणी, तिथे आता पाहिजे म्हणजे तसा उपयोग केला तर चालेल, पण जिथे ज्या पिकाला मल्चिंग आहे तुम्ही मल्चिंग लावा, मधली जागा हिच्याने कव्हर करा। नहीं, आपने सवाल क्या पूछा कि जैसे मल्चिंग 30 माइक्रोन से हेवी मांगते हैं लोग। नहीं ना भाई, देख मल्चिंग का काम मल्चिंग का है, क्योंकि मल्चिंग पल्कुलेशन करने वाला है क्या वाटर, तो मल्चिंग को इससे रिप्लेस नहीं कर सकते आप, लेकिन मल्चिंग के साथ इसका इस्तेमाल करो। भाई मल्चिंग चाहिए, अभी अपन 40 माइक्रोन 50 माइक्रोन भी लाएंगे मल्चिंग, तो आप उसके लिए बेफिक्र रहो। अभी होल वाले मल्चिंग भी आने वाली है, 1.25 फीट पे होल देंगे लोगों को। अजून काही डाऊट कोणाचे? ठीक आहे, मग संपवायची ट्रेनिंग।